हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुमच्यासाठी घेऊन आली आहे प्रॅक्टिस सेट नंबर 32. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1, 2, 3 हे पाहणार आहोत. पार्ट 2 चा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्याचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. 31 जर तुम्ही पाहिला नसेल तर तो आधी बघा, कारण प्रॉफिट अँड लॉस या चॅप्टरचा तो आधीचा आहे. तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करायला थोडं इझी जाईल. ठीक आहे, तर तुम्ही होमवर्क कंप्लीट करत असाल तर माझ्यासोबतच लिहायला सुरुवात करू शकतात. चला तर मग फर्स्ट क्वेश्चन पाहूया. फ्रॉम अ होलसेलर संतोष ब्रॉट 400 eggs फॉर ₹1500. संतोषने 1500 रुपयाला 400 अंडे आणलेले आहेत. अँड स्पेंड 300 ऑन ट्रान्सपोर्ट. आणण्यासाठी त्याला ट्रान्सपोर्टेशनला 300 रुपीज खर्च आलेला आहे. 50 eggs fell down and broke. त्यातले 50 खाली पडले आणि फुटले. He sold the rest at 5 rupees each. बाकीचे त्यांनी 5 रुपये प्रमाणे विकले. Did he make a profit or loss? How much? मग त्याला प्रॉफिट झालाय का लॉस झालाय हे आपल्याला सांगायचंय. ठीक आहे, आधीचे जे एक्झाम्पल्स आपण बघितले त्यात डायरेक्ट कॉस्ट प्राइस दिलेली होती, डायरेक्ट सेलिंग प्राइस दिलेली होती, किंवा पर क्वांटिटी वाईज आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं होतं. आता इथे कॉस्ट प्राइसला आपल्याला सगळी मिळून ॲड करावी लागेल. तर कॉस्ट प्राइससाठी आपण काय म्हणणार, टोटल कॉस्ट प्राइस. ठीक आहे, टोटल कॉस्ट प्राइस. टोटल कॉस्ट प्राइस किती होते त्याच्यासाठी आपण काय करणार, 400 eggs होते 1500 ला. ठीक आहे, 1500 ला घेतले. त्याच्यानंतर 300 ट्रान्सपोर्टेशन चार्जेस लागलेला आहे, तो पण आपण ऍड करणार. 300 ट्रान्सपोर्ट चार्ज. ठीक आहे, बस एवढाच खर्च होता. म्हणजे टोटल कॉस्ट प्राइस किती आली, 1800. व्हेरी गुड, 1800. सेलिंग प्राइस काढायला आपल्याला काय करावं लागेल, 5 रुपीज इच. 5 रुपयाला प्रत्येक अंड विकलेलं आहे. अंडे किती उरले होते, पण 400 eggs होते, पण 50 खराब झाले. ठीक आहे, 50 खराब झालेले आहेत, फुटलेले आहेत. मग किती, 350 eggs उरलेले आहेत. प्रत्येक अंड हे 5 रुपये प्रमाणे विकलं. मग काय करणार, 350 ला आपण 5 ने मल्टिप्लाय करणार. मग किती होणार सांगा, 500, 5 5 जा 25, 5 इथे लिहिणार, कॅरी 2 येणार, 5 3 जा 15 आणि कॅरीचा 2 ऍड केल्यावर 17. म्हणजे SP काय आलेली आहे आपली, 1750. आता इथे कॉस्ट प्राइस जी आहे ती जास्त आहे आणि सेलिंग प्राइस ही कमी आहे, म्हणजे काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. मग आपण लिहिणार लॉस इज इक्वल टू, लॉसचा फॉर्म्युला काय सांगा, कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस काय आहे, 1800 आणि सेलिंग प्राइस 1750. ठीक आहे, मग सबस्ट्रॅक्शन करून किती येणार, 50. मग आपण वर्ड प्रॉब्लेमची एंड स्टेटमेंट वर्ड मध्येच द्यायची. काय लिहिणार आपण, शेवटी लिहा तुम्ही, संतोष incurred a loss of 50 rupees. सेकंड क्वेश्चन बघा, आपल्याला काय दिलंय, अब्राहम ब्रॉट गुड्स वर्थ 50,000. 50,000 ला त्याने सामान आणलेलं आहे. ट्रान्सपोर्टेशनला 7,000 लागलेले आहेत. आणि नंतर काय दिलंय बघा, इफ ही सोल्ड द गुड्स फॉर 65,000. आणलेला माल जो आहे तो 65,000 ला त्याने विकलाय. डिड ही मेक प्रॉफिट ऑर अ लॉस. त्याला प्रॉफिट झालाय का लॉस, अँड हाऊ मच, किती झालंय ते आपल्याला विचारलंय. मग आपण पहिले टोटल कॉस्ट प्राइस काढणार. टोटल कॉस्ट प्राइस, नुसती कॉस्ट, आपण बघा एखादं सामान आणतो त्यावेळेला समजा मी 2000 रुपयाच्या साड्या आणल्या आणि विकताना मी जरी 2300 रुपयाला विकल्या सगळ्या मिळून, पण त्या साड्या आणायलाच जर मला अजून 500-700 रुपये लागलेले असतील तर तो प्रॉफिट धरला जाईल का, नाही. त्यामुळे इन डिटेल आपल्याला प्रॉफिट काढायला आणायला लागलेला खर्च, पे केलेले टॅक्सेस हे सगळे ऍड करायला हवे.
हे शिकण्यासाठीच तुम्हाला हे असे सम्स दिलेले आहेत. मग टोटल कॉस्ट प्राइस काढायला आपण काय करणार, 50,000 plus 7,000 प्लस 7,000 जो ट्रान्सपोर्टचा आणि टॅक्सीसाठीचा लागलेला खर्च आहे. मग किती झाले ते 57,000. 57,000. ही काय झाली आपली कॉस्ट प्राइस झाली. ठीक आहे. मग त्याच्यानंतर विकला कितीला आहे, SP डिरेक्ट दिलेली आहे आपल्याला 65,000. मग मला सांगा इथे प्रॉफिट झालाय का लॉस. Profit. सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस, देअरफॉर देअर इज प्रॉफिट. मग आता आपण प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहिणार. प्रॉफिट इज इक्वल्स टू Selling price minus cost price. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस काय, सेलिंग प्राइस काय आहे 65,000. 65,000 आणि कॉस्ट प्राइस 57,000. 57,000. ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन करून काय येणार 8,000. 8,000. म्हणजे प्रॉफिट किती झालाय 8,000चा. मग आपण वर्ड मध्ये लिहिणार अब्राहम गॉट प्रॉफिट ऑफ 8,000 रुपीज. समजलंय सगळ्यांना. हो. मध्ये बघा आपल्याला काय दिलंय, अजित कौर ब्रॉट 50 kg sack of sugar for 1,750 but as sugar price fell she had to sell it at 32 rupees per kg. How much loss did she incur? बघा त्यांनी साखरेचं पोतं आणलेलं आहे, तर तिने कितीला घेतलंय ते 1,750 रुपीजला. आणि हे जे पोतं आहे ते घेतल्यानंतर काय झालंय, प्राइस फेल म्हणजे काय, किमती उतरल्या आहेत. मग किमती उतरल्यावर 1 किलो कितीला विकलंय 32 रुपीज पर केजी. 1 किलो 32 रुपये प्रमाणे विकलंय. मग आपल्याला किती लॉस झालाय हे सांगायचंय. पहिले आपण काय लिहिणार, कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस काय येणार 1,750. ठीक आहे, 1,750 रुपीज, 1,750 रुपीज. ठीक आहे. आता सेलिंग प्राइस आपण कशी काढणार, 50 multiplied by 32. व्हेरी गुड का नका, 50 मल्टिप्लाय बाय 32. ठीक आहे. 5 2 जा 10. कॅरी, 1. 5 3 जा 15. प्लस 1 16. आणि हा 0 As ॲज इट इज. ठीक आहे. SP काय आली मग 1,600. मग SP जास्त आहे का CP जास्त आहे, CP. CP जास्त आहे. म्हणजे काय झालंय लॉस. त्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलेलाही होता. ठीक आहे. मग लॉस इज इक्वल्स टू Cost price minus selling price. कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. बरोबर सोम. ठीक आहे. कॉस्ट प्राइस काय आहे 1,750 rupees. आणि सेलिंग प्राइस 1,600. ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन केल्यावर काय येईल 150 rupees. 150 रुपीज. बघा हा वर्ड प्रॉब्लेम आहे, तर आपण एंड स्टेटमेंट ही वर्ड मध्ये लिहिणार. अजित कुवर incur a loss of 150 rupees. आय होप तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 2 3 व्यवस्थित समजला असेल. नेक्स्ट 4 5 6 मी नेक्स्ट पार्टमध्ये दिलेला आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.